मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 134. युद्धभूमीवर तुटलेल्या सोंडा, हात, पाय आणि मुकुट मंडित मस्तक यांचा खचच खच पडला होता. क्रुद्ध सिंहासारखा खवळलेला कर्ण चतुरंग दलात अर्जुनाला गाठण्यासाठी विमुक्तपणे गरगर फिरत होता. पण अर्जुनाच्या रथाचे वेग माझ्या हाती होते. कर्णाच्या रथावरील साखळदंडाच्या ध्वजाकडे एकटक बारीक लक्ष ठेवून मी शक्यतो अर्जुनाला त्याच्या विरुद्ध दिशेला नेत होतो. त्याचा कोंदटलेला पराक्रम किती दग्ध करणारा होता हे भीमाला त्यानं दिलेल्या जीवनदानावरून कोणालाही समजलं असतं. अर्जुन कुठंच दिसत नाही हे पाहून अधिकच खवळलेला कर्ण युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांना पुन्हा पुन्हा गाठून विरत करून त्यांच्या कंठात आपलं धनुष्य अडकवून क्रुद्ध नेत्रांनी अग्नीचा वर्षाव करीत त्यांना संतापून विचारत होता, सांगा, माझ्या सुदामन आणि शोणाला डंख करणारा तो निळा सर्प कुठं आहे? काही न बोलता ते विरत पांडव आपल्या पराजयाचं शल्य पचवीत क्षणभरही त्याच्या पुढं न थांबता लज्जित होऊन सरळ धावत होते. राजमातेच्या वचनात सापडलेला तो सूर्यपुत्र अगतिकतेनं उष्ण निश्वास टाकत पांचाल, विराट, मत्स्य, राक्षस यांची पथकच्या पथकं कापणीच्या हंगामात एखाद्या कृषीवरानं उभ्या पिकाची कणसं तोडावीत तशी कापत चोहोकडे विजेसारखा मन मानेल तसा तळपत होता. एकदा तर त्यानं युधिष्ठिराला मूर्छित करून सरळ त्याचा रथ उचलून दूर फेकून दिला. सैनिक योद्ध्यांनी त्याला समरांगणाबाहेर नेऊन शुद्धीवर आणला. कर्ण म्हणजे धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा अग्निरस ओतणारा प्रलयकारी विस्फोट होता. गर्जणारा प्रभंजन होता. कुणीही त्याच्यासमोर क्षणभरही टिकाव धरू शकत नव्हतं. गरगरणारा 12वा दिवसही संपला. प्रत्येक दिवशी युद्धभूमीवर इतक्या प्रेतांचा खच पडत होता की रोज समरांगण बदलावं लागत होतं. अजून एकही पांडव युद्धात पडत नाही हे पाहून त्या दिवशी रात्री नात्याची सर्व बंधनं झुगारून देऊन दुर्योधन सेनापती द्रोणांवर कठोर शब्दांत उखडला. 12 दिवसांत 12 लक्ष कुरुसेना कामी आली तरी एकही पांडव मात्र गतप्राण होत नाही. माझे 24 बंधू भीमानं नष्ट केले तरी एकही पांडव नष्ट होत नाही. हे युद्ध आहे की दिग्विजयी सेनेनं आनंदाप्रित्यर्थ मांडलेलं भोजन? गुरुद्रोण, पांडवांना कंठस्नान घालण्यासाठी तुमचं धनुष्य असमर्थ असेल तर तुमच्या राजरथावरचा राजध्वज उद्या कर्णाच्या हाती द्या. त्याचा प्रत्येक शब्द द्रोणाचं हृदय अवहेलनेनं फोडीत होता. ज्यानं आपली शस्त्रविद्या अहोरात्र कष्ट करून जीवनभर कुरु पांडवांना निष्ठेनं शिकविली त्या त्यांच्या शिष्यगणांपैकी कुणीही त्यांच्या भावनांची आज क्षिती करीत नव्हता. त्यांना आपला अंगठा तोडून देणारा, कटिभोवती राकट वल्कल बांधणारा, निषाद पर्वताच्या घनदाट रांगेत वनवन फिरणारा, काळ्या शरीराचा पण धवल अंतःकरणाचा एकलव्यच क्रूर काळानं गुरुद्रोणांचा एकमेव निष्ठावान शिष्य ठरविला होता. सामाजिक संकेतापेक्षा त्याग आणि निष्ठा ही केव्हाही श्रेष्ठ असते. सर्वांच्या प्रेमाला आपल्या विशाल भात्याच्या पोकळीत कोंबून गुरुद्रोण निर्धारानं उभे ठाकले. शुभ्र दाढी क्षणकाल थरथरली. माझ्या पराक्रमाची विवेकशून्य शंका घेणाऱ्या दुर्योधनाला उद्याच मी दाखवून देईन की एक ना एक सर्वश्रेष्ठ पांडवांचं चक्रव्यूहात पडलेलं कलेवर पाहिल्याशिवाय उद्याचा सूर्य मावळणारच नाही. तरातरा चालत ते बैठकीतून निघूनही गेले. आमच्या गुप्तदूतानं बैठकीतला सर्व वृत्तांत ऐकला तसा येऊन आमच्यासमोर निवेदन केलं. अर्जुनासह सर्वजण पुन्हा चिंताक्रांत झाले. चक्रव्यूह? भेदनाला सर्वात किचकट सैन्यरचना. कुणाला द्यायचं उद्याचं सेनापतीपद? कोण भेदणार चक्रव्यूह? सचिंत पांडवांना काय काय सुचतं ते स्तब्ध राहून मी अर्धा घटका नुसतं ऐकलं. सर्वजण भीमाला पुढं घालण्याचीच योजना बोलत होते. कितीही पराक्रमी असला तरी भीम चक्रव्यूहाचा भेद कधीच करू शकणार नव्हता. त्याला चक्रव्यूह भेदण्यासाठी धाडणं म्हणजे त्याला गमावणं होतं. त्याच्याशिवाय पांडवांना संरक्षणासाठी ढाल दुसरी कुठली होती? मी एका सेवकाकडून अभिमन्यूला बोलावून घेतलं. बैठकीच्या शिबिरात येताच त्याला मी म्हटलं, अभि? नेहमीसारखं अभिमन्यू न म्हणता अभि म्हणताच शब्दातील जिव्हाळा त्या अर्जुन पुत्रानं तत्काळ अचूक जाणला.
त्याच्या धारदार नाकाखालच्या दीर्घ ओठांमागचे उल्कांसारखे धवल दात क्षणभर चमकले. झटकन पुढं होत विनयानं मला वंदन करीत तो संयत स्वरात म्हणाला, आज्ञा मामा. त्याचा विनय आणि समज पाहून यादव आणि पांडव यांच्या रक्ताची एकमेव लसलसती खून असलेल्या, एका वर्षांपूर्वीच विवाहित झालेल्या त्या 16-17 वर्षांच्या युवकाला उद्या पणाला लावावा लागणार म्हणून क्षणभर मीही संभ्रमित झालो. काही क्षण काहीच बोलवेना. सर्वांची स्तब्धता पाहून तोच म्हणाला, आपण सर्वच असे स्तब्ध का? चिंताक्रांत का? उद्या गुरुद्रोण चक्रव्यूहाची अवघड सैन्यरचना करणार आहेत. ती फोडण्याचं कार्य. मला त्याला काहीच स्पष्ट सांगता येईना. त्याच्या गर्भवती पत्नीचं उत्तरेचं विमूल मुख डोळ्यानाड करता येईना. ते कार्य माझ्यावर पडणार असेल तर ते माझं सौभाग्य आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असतील तर ते मी आनंदाने स्वीकारीन. सर्वांना श्रद्धेनं अभिवादन करून ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्यांत बसण्याची संस्कारहीनता माहीत नसलेला तो सुभद्रापुत्र यमुनेवरून परतणाऱ्या घोड्यांच्या शांत चालीनं शिबिराबाहेर पडलाही. सर्वांची मनं हेलावली. युद्धभूमीवर त्याच्या एवढ्या कोवळ्या वयाचा कोणताही योद्धा नव्हता.